अशोक खरातला 11 वाजता कोर्टात हजर करण्यात येणार आहे। खरातचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढवण्यासाठी एसआयटीची रणनीती असल्याचं समोर आलंय। मालमत्तेशी संबंधित व्यक्तींना एसआयटीने समन्स बजावल्याची ही माहिती समोर आली आहे। खरातची मालमत्ता भोंदूगिरी करून मिळवल्याच्या संशयातून तपास यंत्रणेच्या खरात रडारवर आहे। गेल्या वेळी पोलीस कोठडी मिळाल्यानंतर 5 गुन्ह्यांची भर आता खरातवरती पडली आहे। नव्या गुन्ह्यांचा तपास आणि मिळालेल्या पुराव्याच्या आधारावर एसआयटीची चौकशी अद्याप बाकी आहे। या सगळ्या ग्राउंडवर एसआयटी आणखी पोलीस कोठडीची मागणी करणार असल्याचं समजतंय। तर आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्याशी जोडले गेलेले आहेत। तर भोंदू खरातला कोर्टात हजर केलं जाणार आहे, काय अधिकची अपडेट आहे लक्ष्मण? तेजस्विनी, मी आता नाशिकच्या याच न्यायालयाच्या बाहेर आहे, ज्या न्यायालयामध्ये पुढच्या काही वेळामध्ये या भोंदू बाबा अशोक खरातला हजर केलं जाणार आहे। माझ्या मागच्या बाजूला दृश्यांमध्ये जे न्यायालय दिसतंय ते आपल्याला पाहायला मिळते। त्याच न्यायालयामध्ये पुढच्या काही वेळामध्ये या भोंदू बाबाला आणलं जाणार आहे आणि तत्पूर्वी अशा पद्धतीनं पोलिसांचा मोठा बंदोबस्त या न्यायालयाच्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। त्याची ही सगळी दृश्य बघतोय। भोंदू बाबा अशोक खरात याला ज्या न्यायालयात आणलं जाणार आहे त्या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त वाढवण्याचे देखील काही कारण आहे की या बाबावरती हल्ला, अर्थात त्याला चप्पल फेकण्याचा इशारा, त्याला काळं फासण्याचा इशारा जो आहे तो वेगळ्या सामाजिक संघटनांनी दिलेला आहे आणि म्हणून अशा स्वरूपाचा बंदोबस्त जो आहे तो न्यायालयाच्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। आज या भोंदू बाबा अशोक खरातला ज्यावेळेला न्यायालयात हजर केलं जाईल त्यावेळेला पुन्हा एकदा त्याच्या पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती न्यायालयामध्ये एसआयटीकडनं केली जाईल, अर्थात एसआयटीच्या अधिकाऱ्यांकडनं आणि वकिलांकडनं केलं जाईल। तेजस्विनी, आपण जसं यापूर्वी सांगितलं की गेल्या वेळेला ज्यावेळेला या बाबाला न्यायालयासमोर हजर केलं होतं, ज्यावेळेला त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी दिली त्यावेळेला प्रमुख 3 मुद्दे न्यायालयाच्या समोर एसआयटीने मांडले होते। त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा होता की या भोंदू बाबाच्या फार्म हाऊसवरून जी रिव्हॉल्वर जप्त करण्यात आलेली होती त्या ठिकाणी 21 काडतुसे सापडली, त्यापैकी 5 ते 6 काडतुसं जी आहे ती त्यांनी वापरलेली होती आणि ही वापरलेली जी काडतुसं आहे ती त्यांनी नरबळीसाठी वापरलेली होती, अशा प्रकारचा संशय त्यावेळेला एसआयटीच्या वकिलांनी आणि अधिकाऱ्यांनी व्यक्त केला। दुसरा महत्त्वाचा मुद्दा यामध्ये होता की भोंदू बाबा अशोक खरात यांनी येणाऱ्या पूजेसाठी येणाऱ्या साधकांना आणि त्या भाविकांना जे आहे पांढरी कस्तुरी आणि काळी कस्तुरी दिलेली होती आणि ही पांढरी आणि काळी कस्तुरी त्यांनी हरणांची शिकार करून आणलेली होती, हा एक मुद्दा होता। आणि तिसरा मुद्दा त्यातला एक आणखी होता की हा भोंदू बाबा अशोक खरात या महिलांना वेगवेगळ्या प्रकारचं औषध खाऊ घालत होता, वेगवेगळ्या प्रकारचं पेय पाजत होता। हे पेय नेमकं काय होतं, गुंगी येणारं औषध काय होतं याचा आम्हाला तपास करायचा आहे आणि म्हणून या बाबाची पोलीस कोठडी मिळावी, अशा स्वरूपाचे 3 मुद्द्यांवरती गेल्या वेळेला पोलीस कोठडी मिळवलेली होती। मात्र आताचा या पोलिसांचा किंवा एसआयटीचा ग्राउंड काय असणार आहे पोलीस कोठडी मागण्याचं, तर त्यामध्ये 3 महत्त्वाचे मुद्दे आहे। आतापर्यंत एसआयटीने 50हून अधिक लोकांना समन्स बजावलेले आहे। हे कोण लोक आहेत ज्यांना समन्स बजावला आहेत? ते अशोक खरातच्या ज्या मालमत्ता वेगवेगळ्या ठिकाणी सापडून आलेल्या आहे, शेकडो कोटी रुपयांच्या ज्या मालमत्ता आहे त्या शेकडो कोटींच्या मालमत्ता ज्या लोकांशी संबंधित आहे, म्हणजे भोंदू बाबा अशोक खरात, त्याची पत्नी, त्याची मुलगी आणि त्याच्यासोबत एक पार्टनर म्हणून एक बाहेरचा व्यक्ती, मग काही अधिकारी आहे, काही बिल्डर आहे, काही उद्योजक आहे, काही व्यापारी आहे, मग यांचा या भोंदू बाबा अशोक खराशी संबंध कसा आला याचा तपास त्यांना करायचा आहे। दुसरं म्हणजे त्याने मोठ्या प्रमाणात मनी लॉन्ड्रिंग केल्याचा देखील संशय आहे, त्याचबरोबर हवालाच्या माध्यमातून त्यांनी देश विदेशामध्ये पैसा पाठवल्याचा संशय आहे। अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या तक्रारी त्याबाबतच्या प्राप्त झालेल्या आहे आणि त्याचा तपास पोलिसांना करायचा आहे आणि म्हणून पोलीस त्याची कोठडी मागतील। आणखी यामध्ये तिसरा मुद्दा ग्राउंडचा असणार आहे की ज्या वेळेला गेल्या वेळेला जी पोलीस कोठडी देण्यात आलेली होती त्या पोलीस कोठडीनंतर काही महिला ज्या आहेत त्यांनी तक्रारी केलेल्या आहे लैंगिक शोषणाच्या, मग त्या महिलांच्या लैंगिक शोषणाचं नेमकं काय प्रकरण आहे त्याची माहिती घेतली जाणार आहे। ते लैंगिक शोषण झालेल्या ज्या महिलांची जी तक्रार आहे त्यामध्ये काही वेगवेगळे पैलू आहेत का त्याचा तपास पोलिसांना करायचा आहे। असे वेगवेगळे मुद्दे, असे वेगवेगळे ग्राउंड घेऊन आज एसआयटीचे अधिकारी आणि एसआयटीचे वकील जे आहेत ते न्यायालयाच्या समोर जातील आणि पुन्हा एकदा या भोंदू बाबाची 7 ते 8 दिवसांची पोलीस कोठडी ते मागण्याची शक्यता आहे। मात्र या सगळ्या युक्तिवादामध्ये आरोपीचे वकील देखील त्या ठिकाणी युक्तिवाद करणार आहेत, ते देखील त्यांची बाजू मांडतील। त्यामुळे आरोपीच्या वकिलांचा बाजू मांडणं, सरकारी वकिलांची बाजू आणि ह्या युक्तिवादानंतर न्यायालय या सगळ्या प्रकरणामध्ये या भोंदू बाबाला पुन्हा किती दिवसाची पोलीस कोठडी देतं हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे। आणि म्हणूनच आज या सगळ्या
आजच्या सुनावणीकडे, या सगळ्या आजच्या प्रकरणाकडे अर्थात या कोर्टामध्ये ज्यावेळेस हजर करतील या सगळ्या प्रक्रियेकडे संबंध राज्यभराचं लक्ष लागून आहे. कारण अनेक बड्या राजकीय नेत्यांचे संबंध त्याच्याशी जोडले गेलेले आहे. अनेक मालमत्तांमधले या सगळ्या प्रकरणाकडे आपलं लक्ष असेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. पुढे जाऊयात. भोंदू खरातकडून माइंड रिडिंगच्या नावाखाली फसवणूक केली जात होती असं तपासात निष्पन्न झालंय. भोंदू खरात महिलांना आपण माइंड रिडिंगमध्ये तरबेज असल्याचा दावा करायचा असं पोलीस चौकशीत उघड झालंय. महिलांना लक्ष करत मानसशास्त्रीय पद्धतीनं तो त्यांचा विश्वास संपादन करीत होता. तू दिसायला सुंदर आहेस, तुझा पती तुला समजून घेत नाही, तुझी क्षमता कोणी ओळखत नाही, अशा स्तुतीपर बोलांनी तो महिलांना भुरळ घालत असल्याचा आरोप होतोय. भावनिक जाळं विणून महिलांकडून विश्वास संपादन करीत होता अशी ही चौकशीत त्यानं कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. इंधन टंचाईच्या भीतीनं वाहन चालकांनी आता राज्यातील पेट्रोल पंपांवर रांगा लावल्यात. तर गॅस सिलेंडर मिळताना सामान्य नागरिकांना प्रयत्नांची शर्थ करावी लागते. मात्र इंधनाचा साठा पुरेसा असल्याचं सरकार म्हणतंय. तर पीएनजी गॅसचा वापर वाढवा यासाठी सरकारनं पावलं उचलायला सुरुवात केली आहे. पाहुयात यावरचा स्पेशल रिपोर्ट. राज्याच्या अनेक भागातील पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल घेण्यासाठी गर्दी झाली आहे. तुम्ही गर्दी करू नका, तुम्हाला उद्या पण सकाळी पेट्रोल डिझेल भेटणार आहे. ग्राहकांच्या लांबच लांब रांगा पेट्रोल पंपावर लागल्या आहेत. इंधन तुटवड्याच्या अफवेनं ठिकठिकाणी ही परिस्थिती निर्माण झाली आहे. लोक इंधनाचा साठा करण्यासाठी पेट्रोल पंपावर धाव घेत आहेत. अचानक मागणी वाढल्यामुळे पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा दिसत आहेत. मात्र देशात इंधनाचा योग्य प्रमाणात साठा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. मला असं वाटतं की आत्ता तरी भारताच्या डिप्लोमसीमुळे आणि प्रधानमंत्री मोदयांच्या डिप्लोमसीमुळे आपल्याला जी काही आपूर्ती आहे, विशेषतः पेट्रोल आणि डिझेलची, त्याच्यामध्ये खूप जास्त डिस्रप्शन येतील असं मला वाटत नाही. कारण त्याचे वेगवेगळे रूट्स आणि त्याचे जवळपास 41 देशातनं इम्पोर्ट्स, असं एक डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ गेल्या 10 वर्षात उभा राहिला आहे. इंधन तुटवड्याची अफवा रोखण्यासाठी आता सरकारनं कठोर कारवाईचा इशारा दिलाय. जाणीवपूर्वक काही लोक आपल्या देशामध्ये संभ्रम पसरवत आहेत. तो संभ्रम पसरू देऊ नये. लॉकडाऊन लागेल वगैरे असल्या गोष्टी सांगितल्या जात आहेत. लॉकडाऊन बिलकुल लागणार नाही आहे. असल्या गोष्टी पसरवणारे हे अक्षरशः एक प्रकारे देशद्रोह करतायत. आणि म्हणून माझं मत आहे की अशा पद्धतीनं खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई हे आम्ही देखील करणार आहोत. दरम्यान राज्यातील अनेक शहरात एलपीजी गॅस सिलेंडरसाठीच्या रांगा काही कमी होताना दिसत नाहीयेत. सिलेंडरसाठी लोक रांगेत ताटकळत असल्याचं पाहायला मिळतंय. या पार्श्वभूमीवर पीएनजीचा वापर वाढवण्यावर सरकार भर देत आहे. पीएनजीचा जे आहे पीएनजी स्वस्त सुद्धा पडतोय आणि पीएनजीचा जास्तीत जास्त उपयोग झाला पाहिजे, प्रचार झाला पाहिजे. मागे एक ते पत्रक त्यांचं होतं की 3 महिन्यानंतर जे आहे कदाचित जे आहे एलपीजी बंद होईल. त्याच्या अगोदर सगळ्यांनी पीएनजीचे जे आहेत निदान अर्ज वगैरे करून जास्तीत जास्त पीएनजीच्या ज्या आहेत जोडण्या करून घेतल्या पाहिजेत. तर त्या दृष्टीने जिथे जिथे हे शक्य आहे काम सुरू आहे. आम्ही त्यांना सांगितलं की बा सगळ्या ह्या ज्या महानगरपालिका किंवा नगरपालिका जिथे पीएनजी आहे तिथे जसं आपण पाण्याचं कनेक्शन आलंच पाहिजे, इलेक्ट्रिकचं कनेक्शन त्या बिल्डिंगला पाहिजेच, तरच तुम्हाला जे आहे ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळेल. त्याप्रमाणे पीएनजीसुद्धा मॅन्डेटरी करा, कंपल्सरी करा की ते सुद्धा कनेक्शन असेल तरच तुम्हाला ओसी मिळेल. अशा काही अटी त्याच्यामध्ये टाका. पीएनजी गॅस जोडणी प्रक्रिया सुलभ करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. पाईप गॅस हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न आहे. कालच आपण एक GR काढून सगळ्या महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रांमध्ये गॅस पाईपलाईन टाकण्याकरता सगळ्या अटी आणि शर्ती या शिथिल केलेल्या आहेत. राईट ऑफ वेज त्यांना देण्याचा प्रयत्न आपण करतो. आणि या गॅस पाईपलाईन आपण जर टाकल्या तर आपल्याकडे
PNG उपलब्ध आहे, त्यामुळे LPGची आवश्यकता पडणार नाही. इराण युद्धाचे अनेक देशांना चटके बसत असताना केंद्र सरकारकडून इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यावर भर दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनीही सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. पुरवठा साखळी सुरळीत ठेवण्याचे आणि नफेखोरांविरोधात कारवाई करण्याचे निर्देश पंतप्रधान मोदींनी दिले आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.